प्रमुख होते पुस्तक यावसर त्याप्रमाणे आपले तरुण नवबोध मंडळ आणि रमा माता मंडळ पाठवले त्याप्रमाणे हे सर्व म्हणजे मान्यवर आज बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण 135वी जयंती अगदी उत्साहात साजरी करत आहोत. बाबासाहेबांचं कार्य हे अतिशय महान आणि अखंड सागरासारखं ज्याची आपण कधी मोजणी करू शकणार नाही किंवा ज्याचा आपण कधी मोजमाप करू शकणार नाही इतकं मोठं महान कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एका गरीब कुटुंबात जन्म घेतल्यानंतर जी त्यांना लहानपणापासून जी वागणूक मिळाली जी सरकारपासूनची जी आपल्या दलित बंधू भगिनींच्या आयुष्यामध्ये जी गुलामगिरी होती ती नष्ट करण्याचं काम बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं आपल्याला केलं पाहायला मिळतं. समता बंधुता एकात्मता आणि अखंडता आणि प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना प्राप्त करून दिला आहे. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज असतील तथागत गौतम बुद्ध असतील फुले असतील शाहू महाराज असतील आपले ह्या सर्व महान व्यक्तींनी आपल्या सर्वांना इतकं मोठं इतकी मोठी देणगी दिली आहे इतकी मोठी संपत्ती दिली आहे की आज आपण जे माणूस म्हणून उभा आहोत केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1867 मध्ये आपल्या दलित बंधू भगिनीसाठी प्रथम त्याच्या घरामध्ये जो हाऊस होता तो त्यांनी पुरा करून दिला. आपल्याला पूर्वी माहिती आहे की पूर्वी चातुर्वर्ण व्यवस्था होती ज्या व्यवस्थेमध्ये आपल्या दलित बांधवांना सगळ्यात खासच नाव होतं. दलित बांधवांना माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार होता तो या चातुर्वर्णीय व्यवस्थेतून काढून घेण्यात आला होता आणि त्यामुळे आपल्या दलित बांधवांना माणूस म्हणून जो जगण्याचा अधिकार होता तो या चातुर्वर्णीय व्यवस्था आणि विशेषतः सनातनवादी विचारांच्या लोकांनी तो काढून घेतला होता. 1867 मध्ये महात्मा फुलेंनी जी त्याच्या घरामध्ये जो हाऊस होता तो खुला केला. त्याची प्रेरणा पुढे घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 मध्ये माणगावमध्ये एक परिषद भरवली आणि त्या परिषदेमध्ये दलित बांधवांसाठी एक ठराव मंजूर केला आणि त्यानंतर आपला जो महाराष्ट्र 1440 सत्याग्रह आहे जिथे त्यांनी सर्व सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं की आम्ही सुद्धा माणूस आहे आम्हाला सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे की मनुस्मृती नावाचा ग्रंथ होता. मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ होता तो ग्रंथ असा होता की त्या ग्रंथामध्ये स्त्री शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. त्याच्यामध्ये चातुर्वर्णीय व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला वाटून दिली कामं प्रत्येकाने केलीच पाहिजे परंतु दलित बांधवांना इतकी तुच्छ पद्धतीची वागणूक त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये होती. त्या मनुस्मृतीचं ग्रहण बाबासाहेब आंबेडकरांनी करून आपल्या दलित बांधवांना त्या समाजात ह्या सगळ्या बदलून मुक्त करायचं काम केलं. आपल्याला माहिती की भारतीय राज्यघटनेमध्ये जेव्हा बाबासाहेबांना घेण्यात आलं बाबासाहेबांना मसला समितीवरती नियुक्त केलं गेलं तेव्हा बाबासाहेबांनी प्रथमतः सर्व आपल्या दलित बांधवांना एका समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं असेल तर ते कुणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपल्या देशामध्ये आरक्षण जर लागू केलं पहिल्यांदा जर लागू केलं असेल तर लोकराजा राजश्री शाहू महाराज यांनी 1902 मध्ये 50% आरक्षण हे आपल्या दलित बंधू भगिनींसाठी त्यावेळी आरक्षण लागू केलं आणि खऱ्या अर्थानं दलित बांधवांना एक माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला तो आज आपण जगणं आवश्यक आहे. आज आपल्याला माहिती की आपल्या देशामध्ये एक स्फोटक वातावरण आहे. आपल्या देशामध्ये धर्माच्या नावाने धर्मांतराच्या नावाने जातीच्या नावाने आपल्या लोकांच्या मनामध्ये विष पेरलं जात आहे. त्यासाठी प्रत्येकाने संपूर्ण वाचलं पाहिजे संविधान जपलं पाहिजे आणि हा देश आपण विकासाच्या मार्गावरती नेला पाहिजे. आज महिलांच्या बाबतीत
जर सांगायचं झालं, आज जे 2023 मध्ये महिला नारी शक्ती वंदन विधेयक भारत सरकारनं जे 2023 मध्ये मंजूर केलं, त्याची जी प्रचिती आहे, त्याची जी सुरुवात आहे, त्याची जी दिशा पेरली होती, ती खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेरली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याची आता ऐतिहासिक घोषणा 16, 17, 18 तारखेला आपल्या लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये होणार आहे. खऱ्या अर्थानं महिलांना जेव्हा गर्भावस्थेमध्ये असतील तेव्हा त्यांना सुट्टी देण्याचं काम, गर्भावस्थेमध्ये त्यांना सुट्टी देण्याचं काम आणि पगारी देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या विषयी तुला जर सांगायचं म्हटलं तर बाबासाहेबांना 32 डिग्र्या मिळाल्या होत्या आणि त्यांना 9 भाषांचं ज्ञान होतं. परंतु आपल्या देशाचं दुर्दैव असं की बाबासाहेबांच्या महाविद्यालयानंतर सुमारे 34 वर्षानंतर त्यांना भारतरत्न मिळाला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या देशासाठी. आपल्या देशामध्ये आज जी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली जाते किंवा आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था चालू आहे, देशाची अर्थव्यवस्था चालू आहे, त्या सर्वांमध्ये बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय त्याचप्रमाणे जनव्यवस्था असेल किंवा कायदेमध्ये त्यांचं काम आहे, त्या बाबासाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. बाबासाहेब आत्महत्या काम अभ्यास करायचे, त्यांनी काही परिस्थितीचा विचार केला नाही किंवा कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. बाबासाहेब आंबेडकर एकदा दादरमध्ये एका लायब्ररीमध्ये अभ्यास करत होते आणि त्यांना एक माणूस त्याच्या बाहेर पडण्यासाठी आला. बाहेर स्वातंत्र्य झाल्यानंतर ते पुस्तक वाचून होते आणि त्या पुस्तक वाचत असताना ते त्याच्या बाहेर पडण्यासाठी एक माणूस आला. तर ते म्हणाले की तुम्ही मला देव पाडू नका, परंतु आजची अवस्था आहे आपण सर्व त्यांना देवाच्या जागी मागतो, भौतिक पूजा म्हणून त्यांना मांडतो. बाबासाहेबांनी हिंदू विधेयक टाकून त्या देशामध्ये या देशाच्या हिंदू महिलांना संपत्तीमध्ये वाटा मिळवून द्यायचं काम खऱ्या अर्थानं केलं आणि बाबासाहेबांच्या या सर्व अथक कार्यामुळे आज आपला देश, आज आपला अखंड देश जो आहे तो आज विकासाच्या मार्गावरती आपण पाहतोय. परंतु विकासाच्या मार्गावरती जात असताना बाबासाहेबांच्या विचारांचा दुरुपयोग करून काही लोक आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यापासून आपण सावध राहणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारी सभा असेल किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल किंवा मिलिंद कॉलेज असेल किंवा सिद्धार्थ कॉलेज असेल, त्या कॉलेजच्या माध्यमातून त्या वृत्तपत्राच्या करून भारताच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेबांनी सार्वभौम समाजाची स्थापना केली आणि केवळ दलित बांधवांसाठी नाही तर बहुजनांसाठी, बहुजनांच्या लोकांसाठी, बहुजनांच्या आपल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी त्यांनी कार्य केलं. त्या धगधगत्या सूर्याला माझा कोटी प्रणाम. त्या दोन महामानवाचं निवारण साहेबने नेपाळी 56 रोजी झालं. परंतु आज जोपर्यंत त्या देशामध्ये या पृथ्वीवरती जोपर्यंत सूर्यचंद्र आणि तारे संकट राहतील तोपर्यंत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं नाव सदैव आमच्या हृदयात नेहमी पुरस्कार करू, भारतीय संविधान जपू, भारतीय संविधानासाठी पाठिंबा करू.